सांगली कृष्णाकाठी रंगली क्रेझी मेजर फिशिंग 2026 स्पर्धा। शेख पटाई ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी। सांगलीच्या हरिपूर आणि कोथे येथील कृष्णा नदीच्या विस्तीर्ण पात्रात क्रेझी मेजर फिशिंग 2026 या भव्य कार्प फिशिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। मोठा मासा मोठे बक्षीस हे ब्रीदवाक्य घेऊन पार पडलेले या स्पर्धेत मासेमारी प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। या स्पर्धेचे आयोजन मेजर क्राफ्ट, पेलॅजिक ट्राईब आणि ओकमा इन्स्पायर्ड फिशिंग यांच्या सौजन्याने करण्यात आले। या स्पर्धेत सर्वाधिक वजनाचा मासा पकडून शेख पटाईत यांनी प्रथम क्रमांक पटकावला। त्यांनी 5450 किलो वजनाचा मासा पकडून 50,000 रुपये रोख, चकाकती ट्रॉफी आणि फिशिंग टॅकल्सवर आपले नाव कोरले। या स्पर्धेत प्रथम शेख पटाईत 50,000 रुपये बक्षीस, द्वितीय डॉक्टर मोहम्मद इक्बाल 2390 किलो हिरकल 30,000 रुपयेचं बक्षीस, तृतीय परशु नंदीवाले 1180 किलो 15,000चं बक्षीस यांनी पटकावलं आहे। यावेळी पहिली शिकार स्पर्धेतील पहिला मासा पकडण्याचा मान शिरोळ येथील नितीन पुजारी यांनी मिळवला। त्यांना 5,000 रुपये आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं। स्पर्धेत सर्वाधिक 2 मासे पकडल्याबद्दल वीर शेख यांना 5,000 रुपये आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली। या स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कॅच अँड रिलीज धोरण। स्पर्धेत पकडलेले सर्व मासे पुन्हा जिवंत अवस्थेत नदीत सोडून देण्यात आले, ज्यामुळे निसर्गाचा समतोल राखला गेला। या स्पर्धेसाठी पृथ्वीराज भैया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। या स्पर्धेसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शीतल हांडेल यांचे मोलाचे सहकार्य लाभले। हरिपूर मासेमारी संघटनेचे अध्यक्ष किरण भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले। आज क्राफ्ट फिशिंगच्या फार मोठ्या स्पर्धा सांगलीमध्ये पार पडल्या। त्यामध्ये स्किल बघायला मिळालं, या लोकांचं पेशन्स बघायला मिळालं आणि सगळ्यात कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की निसर्ग चक्रामधला नदी आणि नदीतला मासा हे फार महत्त्वाचा घटक आहे। तर इथं जे मासे पकडले जातात, मग तो कितीही मोठा असू दे, तो पकडल्यानंतर त्याचं फक्त वेट केलं जातं, त्याचा फोटो काढला जातो आणि परत नदीत सोडला जातो। म्हणजे निसर्ग चक्राचा हा महत्त्वाचा दुवा जो आहे या गेममध्ये तो मारला जाणार नाही किंवा त्याच्यावरती संकट येणार नाही, अशा पद्धतीनं हे गेम्स खेळले जातात। आज इथं बाळदादा पण उपस्थित आहेत, ते ह्या फिशरी सोसायटीचे अध्यक्ष आहेत। तर त्यांनाही हा त्यांचा एक उपजीविकेचं पण साधन आहे। तर इकोसिस्टीम न डिस्टर्ब होता किंवा यांचं एक जे साधन आहे उत्पन्नाचं ते डिस्टर्ब न होता आणि निसर्गाचं एक चक्र न डिस्टर्ब होता असे गेम खेळले जातात। त्यामुळे मी मेजर साहेबांचं फार मनापासून कौतुक करतो, बाळदादांचंही कौतुक करतो आणि अशा गेम सांगलीमध्ये व्हाव्यात, या गेमला प्रोत्साहन मिळावं असं मी आवाहन करतो। आता कॉम्पिटिशन 2026 कार फिशिंगची कॉम्पिटिशन घेतली होती। टोटल 104 लोकांनी सहभाग घेतला। 104 लोकांमध्ये टोटल आम्ही 2.5 लाख रुपयाचं म्हणजे 2 लाख रुपयाच्या आसपास टॅकल्स वाटले। त्यामुळे कॅश प्राईज 50,000 रुपये फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज 30,000 रुपये होतं विथ ट्रॉफी, थर्ड प्राईज 15,000 रुपये विथ ट्रॉफी, फर्स्ट कॅशला 5,000 रुपये प्लस ट्रॉफी आणि मॅक्झिमम कॅचेसला 5,000 रुपये प्लस ट्रॉफी आणि मेजर क्राफ्ट, पेलॅजिक ट्राईब आणि ओकुमा हे आम्हाला टॅकलसाठी स्पॉन्सर झाले होते। तर अशी स्पर्धा इथून पुढं आम्ही पुढं घेऊ आणि ह्या कॉम्पिटिशनला एकदम चांगला रिस्पॉन्स भेटला। आम्हाला एवढं वाटलं नव्हतं की एवढे लोक लांबलांबून येतील। पहिल्या दिवशी ते कमीत कमी 8 ते 9 एंट्री होत्या, पण शेवटच्या दिवशी कमी कमी 25 10 एंट्री अशा झाल्या। डायरेक्ट 104 लोक झाली, पण त्या दिवशी आजच्या दिवशी सकाळी पण एंट्री झाल्या, आम्ही घेतल्या त्या। पण इथनं पुढं पण आमच्याकडे काय चुकलं विकलं असेल तर आम्हाला क्षमा करा। इथनं पुढं आम्ही ह्यापेक्षा चांगलं नियोजन करायचा प्रयत्न करू आणि वर्षातून इथनं पुढं 4 कॉम्पिटिशन घेणार आहे। सगळ्यात पहिली कॉम्पिटिशन कार फिशिंगची घेणार आहे, त्यामुळे सेम प्राईज राहील। सेकंड कॉम्पिटिशनची घेणार ती फक्त हँडलाईनची घेणार, त्याला पण सेम 50,000, 30,000, 20,000 ह्या हिशोबाने प्राईज राहील। थर्ड कॉम्पिटिशनची घेणार ती कंबाईन घेणार आहे, रॉडवरती पण हँडलाईनवरती पण, तर त्याला पण सेम प्राईज राहील। पण चौथीची कॉम्पिटिशन आहे ती थंडीमध्ये घेणार आहे, स्नेकेडची मरळीची कॉम्पिटिशन, त्याला कॅश प्राईज राहील पहिलं 1 लाख रुपये। तर मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा या आपल्या भागातल्या लोकांसाठी कॉम्पिटिशन ठेवतोय, जेणेकरून आपले जेवढे अँगलर्स लोक आहेत यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल। ह्या फिशिंगचा जो गेम आहे ह्याच्याकडं बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल, कारण की आजच्या निम्या लोकांना माहितीच नाही की फिशिंगच्या पण कॉम्पिटिशन नॅशनल इंटरनॅशनल लेवलला होतात। तर आम्ही त्याचा एक चांगला प्रयत्न केला आणि तो आमचा सक्सेसफुली पार पडला, चांगल्या साईजचे मासे लागले। तर इथून पुढून पण मी त्यांना तेच आशा करतो की तुम्ही लवकरात लवकर एंट्री करत जावा कॉम्पिटिशन, जेणेकरून तुम्हाला त्यातनं काय म्हणजे हे येणार म्हणजे टी-शर्ट वगैरे म्हणा हे टाईमवर टाईम मिळतील। आणि भैया तर आम्हाला भरपूर सहकार्य लाभलं, भैया पण आमच्या मागे इथनं पुढे आता खंबीरपणे उभे राहतील। भैयाने हा पूर्ण गेम समजून घेतला। त्यानंतर जागेचे ओनर हे बाळदादा, हे फिशिंगची इथली म्हणजे सोसायटी जी आहे फिशरीची, यांचं पण भरपूर सहकार्य भेटलं आम्हाला। 6 ते 7 दिवस इथं कुणी नेटिंग केलं नाही,
दादानी सांगितलं होतं की इथं नेटिंग करू नका की लांब लांबनं कॉम्पिटिटर येणार आहेत, तर प्रत्येकाला हे फिश एक बाईट झाली पाहिजे आणि कॅच झाली पाहिजे. तर सकाळी 4-5 फिश मिस पण झाल्या, पण दुपारच्या नंतरनं चांगली बाईट झाली. तर दादांचं पण मी धन्यवाद म्हणजे आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला म्हणजे इथं चांगली कॉम्पिटिशन घेण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन भेटलं आणि ते आम्ही घेतली त्या हिशोबानं बालदादा. तर काय कमी पेशी असेल आमच्याकडनं आमच्या कमिटीकडनं तर आम्हाला माफ करा, पण इथनं पुढे आम्ही अजून जोशमध्ये पुढची स्पर्धा घेऊ. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.